गंगाजी आपल्या मुलाला आणि सुनेला खूप जीव लावत होत्या. ज्याप्रमाणे त्या स्वतःच्या मुलाला जीव लावत होत्या, त्याचप्रमाणे आपल्या सुनेला देखील त्या जीव लावत होत्या. भले त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या लग्नाला विरोध असला तरी त्यांनी सुनेला आता एक्सेप्ट केलं होतं. प्रत्येक काम हे त्या स्वतः करायच्या आणि सुनेला इथं आयतं देत होत्या. परंतु गंगाजींच्या सुनेला म्हणजे स्वातीला त्यांची काम करण्याची पद्धत किंवा कामामध्ये लुडबुड करणे हे अजिबात आवडत नव्हते. स्वातीला म्हाताऱ्या माणसांचा खूप राग येत असायचा, त्यामुळे ती सतत घरामध्ये किरकिर करत असायची. गंगाजींना वाटायचं घरातील कामे इतर सर्व मी करत आहे, मग स्वातीला कोणत्या गोष्टीचा राग येत आहे, तिला कसला त्रास होत आहे, ती सतत चिडचिड करत आहे. गंगाजींना अजिबात समजत नव्हते सुनेला कसला त्रास होत आहे. परंतु एक दिवस त्यांच्या मुलाने सांगितलं आहे, स्वाती तुझा खूप रागराग करत आहे आई. मी तिला खोटं सांगून तिच्याशी लग्न केलं आहे. मी तिला सांगितलं आहे की मला आई नाही, मी एकटाच आहे, अनाथ आहे, म्हणून तिने माझ्यासोबत लग्न केलं. परंतु जेव्हा लग्न झाल्यावर तू आहेस किंवा तू माझी आई आहेस हे तिला समजलं, तेव्हापासून ती सतत चिडचिड करत आहेस. आई तिला म्हातारी माणसं अजिबात आवडत नाही. परंतु आई मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. पण ती देखील मला समजून घेत नाही. काय करू? इकडे आड आणि तिकडे विहीर असं माझं जीवन झालेलं आहे. आईला देखील आपल्या मुलाची तळमळ समजत होती. आईसाठी आपल्या मुलाचा जीव किती तिळतिळ तुटत आहे हे देखील तिला समजत होतं. परंतु सुनेपुढे त्यांना काहीच विलाज नव्हता. त्यांना समजत होतं आपला मुलगा आपल्याला किती जीव लावत आहे, परंतु ही परक्याची मुलगी आपल्याला आई देखील मानत नाही. म्हणून त्यांनी ठरवले की आता मुलाच्या संसारामध्ये आपण लुडबुड करायची नाही. एक दिवस त्या कोणालाही न सांगता गुपचूप घर सोडून निघून जातात आणि हीच गोष्ट त्यांच्या मुलाला आणि सुनेला पाहिजे होती. आई जेव्हा घर सोडून गेली होती तेव्हा मुलाला आणि सुनेला खूप आनंद झाला. परंतु एक दिवस अचानक आई घरातील एका कार्यक्रमासाठी कामवालीचा वेश परिधान करून आपल्या मुलाला भेटण्यासाठी आली. तेव्हा त्यांनी आपल्या मुलाचं आणि सुनेचं बोलणं ऐकलं. त्यांचं बोलणं ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. जेव्हा मुलाचं आणि सुनेचं बोलणं ऐकलं तेव्हा त्यांनी ठरवलं की आता या दोघांनाही अद्दल घडवायची, त्याशिवाय त्यांना आई काय असते याचे महत्त्व समजणार नाही. स्वाती आईला काम करायचे आहे, पण तू तिला स्वयंपाकघरातही जाऊ देत नाहीस. राजीव तू आता फार बोलायला लागला आहेस. मग राजीवने शांतपणे नाश्त्याची प्लेट उचलली आणि गुलाबजामुन समोसा खाण्याचा आनंद लुटला. वास्तविक स्वाती आणि राजीव यांचा प्रेमविवाह झाला होता आणि स्वातीला घरात सासूचा त्रास नको होता, म्हणून राजीव तिला म्हणाला होता मला आई नाही असे खोटं बोलला होता. पण स्वाती लग्न करून घरी आल्यावर सासूबाईंनी तिचं स्वागत केलं तेव्हा ती लगेच अस्वस्थ झाली होती. खोलीत शिरताच तिने सगळे कपडे इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली. तुला आई नाही असे खोटे बोलून माझ्याशी तू कोर्ट मॅरेज केलंस, पण तुझी आई जिवंत आहेस. सकाळी लवकर उठणे, चहा देणे, सासूबाई समोर दिवसभर धावपळ करणे मला अजिबात आवडणार नाही. मला कोणत्याही म्हाताऱ्या बाईला भेटायला आवडत नाही. ज्या दिवसापासून स्वातीचे राजीव सोबत लग्न झाले होते तेव्हापासून ती तिच्या सासूला त्रास देत होती, तर गंगाजी तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवत होते. तिच्या कामात त्या ढवळाढवळ करत नाही. तिला कुठेही जायला मोकळा वेळ आहे. ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. पण तिला त्यांच्यासोबत राहायचेच नव्हते. राजीवने तिच्याशी खोटं बोलून लग्न केलं होतं, पण तो त्याच्या आईचा लाडका होता. आज स्वातीचा वाढदिवस होता, त्यामुळे स्वातीने आज खूप तयारी केली होती. समोसे, गुलाबजाम, बर्फी आणि काही नाही असे विविध प्रकारचे पदार्थ बनवलेले होते. संध्याकाळी एक छोटीशी पार्टी होती. त्यात स्वातीचे काही खास नातेवाईक आणि मित्र येणार होते. स्वातीने ताट उचलून त्यात भात आणि भाजी ठेवले आणि पती राजीव यांना जाऊन त्याच्या आईला जेवण देण्यास सांगितले. राजीव शांतपणे ताट घेऊन त्याच्या आईच्या खोलीत पोहोचला. आई दारात उभी होती कारण तिला भूक लागली होती. भुकेने तडफणाऱ्या गंगाजी आपल्या मुलासमोर उभ्या असलेल्या पाहून त्याला खूप आनंदित होतात आणि त्याच्या हातातून प्लेट घेत त्या म्हणाल्या, काय आणलंस बाळा? आज सुनेचा वाढदिवस आहे ना, काही खास पदार्थ आणले असतील.
संपूर्ण घर गुलाबजामच्या वासाने भरून आले आहे आणि मला गुलाबजामुन खायला खूप आवडते. बाळा, मी जेवण करत आहे तोपर्यंत तू बस माझ्याजवळ. आई, मी इथे जास्त बसलं तर स्वातीला राग येईल. आज तिचा वाढदिवस आहे, त्यामुळे मी तिचा मूड खराब करू शकत नाही. आई, तू आरामात बसून जेवण कर. ताटात भात आणि भाजी पाहून गंगाजींची भूक नाहीशी झाली. प्लेट बघता त्यांचे अश्रू अनावर झाले. आई, आज स्वातीने भरपूर समोसे आणि गुलाबजामुन बनवलेले आहेत, असं राजीव त्यांना सांगत होता. हे ऐकून गंगाजींच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांची जीभ ते पदार्थ खाण्यासाठी तडपडू लागली. किती दिवस भात भाजी भाकरी लोणचे खाऊन त्यांना कंटाळा आला होता. तेव्हा गंगाजी म्हणाल्या, पण बेटा, तू माझ्यासाठी गोड काहीच आणले नाहीस. तू एक गुलाबजामुन आणू शकला असतास. अरे, भात भाजी इतकी कोरडी आहे, मी हे कसे खाणार? आई, मी गुलाबजामुन उचलून गुपचूप आणत होतो, पण स्वातीची नजर त्या गुलाबजामुनवर पडली आणि ती म्हणाली, हे सर्व गोष्टी मी त्या म्हातारीला नाही बनवल्या. माझे मित्र मैत्रिणी येत आहे आणि मी त्यांना खायला देईल. बरं बेटा, तू गुलाबजामुन खाल्ला का? हो, मी गुलाबजामुन खाल्ला. समोसे पण खाल्ले आहेत. बरं बेटा, ते कसे झाले आहेत? आई, ते खूप चवदार होते. हे ऐकून गंगाजींना ते सर्व खाण्याची इच्छा झाली. त्यांच्या तोंडातून लाल टुपूक लागली आणि त्या जीभ बाहेर काढत म्हणाल्या, बेटा, अजून गुलाबजामुन बाकी आहेत का? आई, स्वाती नुकतीच तिच्या खोलीत गेली आहे, हे मी पाहिलं आहे. जर ती झोपली तर मी तुझ्यासाठी गुपचूप गुलाबजामुन घेऊन येईन. राजीव आईच्या खोलीतून बाहेर येतो आणि स्वाती कुठे आहे हे पाहण्यासाठी एक एक करून सर्व खोल्यांमध्ये डोकावतो. त्याला दिसते स्वाती तिच्या खोलीत आरामात बसली आहे आणि ती तिच्या मैत्रिणींशी फोनवर बोलत आहे. मग तो गुपचूप स्वयंपाकघरात प्रवेश करतो आणि त्याच्या हातातला गुलाबजामुन लपवतो आणि गंगाजींना देतो. तेव्हा गंगाजी गुलाबजामुनकडे पाहतात तेव्हा त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागतात आणि त्या पटकन सगळा गुलाबजामुन तोंडात टाकतात. राजीव हे सर्व दृश्य पाहून आईला म्हणतो, आई, तू एवढा मोठा गुलाबजामुन तोंडात एकाच वेळी भरलास. सावकाश खा, नाहीतर घशात अडकेल. तेव्हा गंगाजी म्हणतात, तू खरे बोलत होतास. गुलाबजामुनची खूप चविष्ट आहे. आता तर मला गुलाबजामुन जास्त खावेच वाटतात. एक काम कर बेटा, आता जाऊन तू समोसा घेऊन ये. नाही आई, यावेळी मी गेलो तर स्वाती मला खूप काही बोलू लागेल आणि त्यासोबत तुलाही मारेल. कारण राजीवला माहित होते की जर त्याने आईची इच्छा यावेळी पूर्ण केली आणि स्वातीने पाहिलं तर एका गुलाबजामच्या बदल्यात आईला कित्येक दिवस उपाशी राहावे लागेल. कारण स्वाती नेहमी हेच करत असे आणि आईला एका खोलीत बंद करून ठेवायची. राजीवने आपल्या बायकोला पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याचे अजिबात ऐकले नाही. आता गंगाजी पुन्हा पुन्हा आपली बोटे चाटत होत्या. तेव्हा त्यांचा मुलगा बोलतो, आई, मी आत्ता निघत आहे, नाहीतर स्वाती माझ्यावर खूप चिडेल. आणि आई, रात्री काही उरलं तर मी तुझ्यासाठी समोसा आणि गुलाबजामुन नक्की आणेन. राजीव त्याच्या खोलीमध्ये गेल्यावरती स्वाती त्याला म्हणते की म्हातारी जेवली का? होय, आईने सगळं जेवण पूर्णपणे खाल्लं आहे. तेव्हा त्याची बायको बोलती, तू त्यांना काय दिले होते की त्या इतक्या लवकर जेवल्या? नाही, आईने फक्त भात आणि भाजी खाल्ली आहे. तेव्हा त्यांची बायको बोलते, तू खोटं बोलू नकोस. मला माहित आहे की तू त्यांना काहीतरी गोड खाऊ घातले आहेस, कारण मी 30 गुलाबजामुन बनवलेले होते. तू एक खाल्ले आणि मी आत्ता ते 28 असावेत. तिथे 27 गुलाबजामुन आहेत. माझा एक गुलाबजामुन कुठे गेला? नक्की तू त्या म्हातारीला दिलास? नाही स्वाती, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुझ्या बोटात जादू आहे का नाही? ते इतके चांगले होते की माझे स्वतःवर नियंत्रण गमावले आणि मी आणखी एक खाल्ला. ठीक आहे प्रिये, मी निघतो आता. मला संध्याकाळी ऑफिसवरून यायला उशीर आहे. संध्याकाळी वाढदिवसाच्या पार्टीत भेटूया. संध्याकाळी स्वातीचे सगळे नातेवाईक आणि मित्र येतात. घरात खूप आवाज येत होता, पण गरीब गंगाजी एका खोलीत बंद होत्या. त्यांना का बंद करण्यात आले आणि त्यांना कोणती शिक्षा दिली आहे हे त्या समजू शकल्या नाहीत. कदाचित सासू होणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा होता, ज्याला त्या आज तोंड देत रडत होत्या. आणि स्वाती तिचा वाढदिवस तिच्या मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत खूप मस्ती करत साजरा करत होती. तुझी सासू कुठे आहे हे कोणी विचारले नाही. उत्तम जेवणा सुगंधित गंगाजींच्या खोलीत पोहोचला होता आणि त्या सुगंधाने त्यांची भूक त्या भागवत होत्या. स्वातीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन सगळे घरी गेले. तेव्हा राजीवने गिफ्ट उघडून स्वातीला दाखवले. दुसरीकडे पण भोग खाण्याच्या इच्छेने गंगाजी अस्वस्थ होत होत्या.
इकडे राजीव स्वातीला म्हणाला, बघ मी 2 साड्या आणल्या आहेत, एक तुझ्यासाठी आणि एक आईसाठी. तेव्हा त्याची बायको म्हणाली, आई सुती साडी घालते, तिच्यासाठी बनारसी साडी आणायची काय गरज, किती पैसे व्हायला गेले. तू माझ्यापेक्षा आईसाठी महागडी साडी आणलीस. तू माझी साडी 500ला आणली आणि आईसाठी 5000ला विकत घेतली. इतके पैसे वाया घालवायची काय गरज होती. तेव्हा राजू म्हणाला, स्वाती बालिशपणाच्या पण मर्यादा आहेत. आईने दिलेली सर्वस्व आहे हे तू विसरू नकोस आणि तिला साडी देण्यात तुला खूप त्रास होत आहे. तेव्हा त्याची बायको म्हणाली, अहो उद्या आपल्यालाही मुलं होतील, त्यांच्या भविष्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. आपण आतापासून पैसा वेगळा केला तरच आपण त्यांना चांगले भविष्य देऊ शकतो. तू मला नेहमी चुकीचे सिद्ध करतोस. त्यांना कुठे जायचं आहे, ठेवून ठेवून सगळ्या साड्या खराब होतील. तेव्हा राजीव रागाने म्हणाला, तू नेहमी माझ्या आईशी अशी का बोलतेस, तुला काय समस्या आहे. जर तू बारकाईने पाहिले तर ती तुझ्या आईसारखीच आहे. ही आई तुझी आई आहे, माझी नाही. मी तिला आई मानतच नाही. मी तुला आधीच सांगितले होते, मला माझ्या घरात सासूचा त्रास नको आहे. स्वाती माझी आई तुझ्यासोबत काय चुकीचं करते. ती गरीब गप्प राहते, तुझ्यासोबत ती आवाजही करत नाही, तरी तू तिला त्रास देत राहतेस. तू नेहमी माझ्या आईबद्दल चुकीचा विचार का करतेस. तेव्हा स्वाती त्याला म्हणते, तू तुझ्या जिभेवरती ताबा ठेव. हळूहळू दोघांमधील भांडणाचे रूपांतर मोठ्या वादात होते. स्वाती आणि राजीव खूप भांडू लागतात. स्वाती ओरडून म्हणते, मी पण ठरवले आहे की एकतर तू तुझ्या आईकडे राहा किंवा माझ्यासोबत. तुला आमच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. राजीव चिडतो आणि म्हणतो, जर आई आणि पत्नी यापैकी एकाची निवड करायची असेल तर मी माझ्या आईची निवड करतो. दार उघडे आहे, आता तू जाऊ शकतेस. राजीव, हा तुझा अंतिम निर्णय आहे का. होय, हा माझा अंतिम निर्णय आहे. माझ्या आईने मला 9 महिने तिच्या पोटात ठेवले, मला वाढवले आणि वेदना सहन केल्या. मी तिला सोडू शकत नाही. मी तुला सोडू शकतो. ठीक आहे, मग निघते. मला घ्यायला येऊ नकोस. ती तिच्या आईच्या घरी फोन करते, आई गाडी पाठव, मी आता तुझ्या घरी येत आहे. आता माझे ह्या घरात कोणीही नाही आणि ते सामान बांधताना बडबडत, या घरात माझी काही गरज आहे. स्वाती तिच्या वस्तू पॅक करते आणि सुटकेस घेऊन बाहेर जाते. तेव्हा राजीव काहीच बोलत नाही आणि दरवाजा बंद करतो. तेव्हा गंगाजींना कळाले की त्यांची सून सासरचे घर सोडून आपल्या माहेरी गेली आहे. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. त्यांनी खाणेपिणे बंद केले. आज स्वातीला जाऊन 2 दिवस झाले होते आणि 2 दिवसांपासून त्यांनी तोंडात अन्नाचा एक तुकडाही टाकला नाही आणि त्यांनी स्वतःला याचे कारण समजले. त्या स्वतःला शाप देतात की माझ्यामुळे सून हे घर सोडून निघून गेली आहे. एक सासू जिला तिच्या सुनेने छळले आणि त्यांना नीट खायलाही दिले नाही. आज तीच सासू आपली सून गेल्याचे पाहून खूप दुःखी झाली आहे. किती दुःखाची गोष्ट आहे. आपण इथे राजीवची तब्येतही चांगली नव्हती, त्यालाही बरे वाटत नव्हते. राजीवने तिला अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला पण स्वातीने रागाच्या भरात फोन उचलला नाही. राजीव विचार करू लागला की लग्नाच्या वेळी त्यांनी जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. बाहेर वरांड्यात फिरत असताना राजीवचा फोन वाजतो. तेव्हा लगेच फोन उचलला आणि बोलू लागला, हॅलो, आणि पलीकडून आवाज आला, राजीव कसा आहेस. मी ठीक आहे. ऐक, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे हे सांगण्यासाठी मी फोन केला आहे. तू बाप होणार आहेस. खरं सांगतेस स्वाती, मी आत्ताच तुला घ्यायला येतोय. राजीव फोनवर विनंती करू लागला, आता जिद्द सोड, राग थुंकून घरी परत ये. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि इथे सर्व काही तसेच आहे. मी तुला मिस करत आहे. नाही राजीव, आता खूप उशीर झाला आहे. जर तुझी आई त्या घरात राहणार असेल तर मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. आता तुला ठरवायचे आहे. माझा निर्णय एकच आहे. हे सांगताना राजीव रडायला लागला आणि तोंडातून शब्दच निघेना. राजीव मध्येच अडकला होता. ना बायकोला सोडण्याची इच्छा होती ना आईला. त्याला आजूबाजूला अंधार दिसत होता. काय करायचं, काय निर्णय घ्यायचा. तो आपल्या आईचा खूप आदर करत होता पण आज तो काही निर्णय घेऊ शकत नाही. त्याचे आनंदी जीवन नरकासारखे झाले होते. राजीव अचानक उठला आणि आईच्या खोलीत निघाला. तेव्हा त्याने त्याची आई दारात उभी असलेली पाहिली. त्यांनी सर्व काही ऐकले होते. त्यांना पाहून धक्काच बसला. गंगाजी म्हणाल्या, बेटा तू बाप होणार आहेस आणि मी आजी. इतकी दुर्दैवी आहे की मी माझ्या नातवाला माझ्या मांडीवर खेळू शकत नाही, त्याच्यावरती प्रेम देखील करू शकत नाही. माझ्या सुनेचा हट्ट आहे की मी इथे राहायला नको, म्हणून मी दुसरीकडे कुठेतरी निघून जाईल.
आई, तू असं काहीच करणार नाहीस. राजूचे बोलणे ऐकून गंगाजी बराच वेळ गप्प बसल्या आणि मग शेवटी त्यांनी वृद्धाश्रमात जायचे ठरवले. त्या आपल्या मुलाचे आणि सुनेचे आयुष्य नरक बनवून देणार नव्हत्या. त्यांना त्यांचे घर उद्ध्वस्त होताना दिसत होते. तेव्हा त्या म्हणाल्या, बेटा, तू माझी काळजी करू नकोस, मला वृद्धाश्रमात सोड. गंगाजींनी सांगितल्यावर राजू म्हणाला, आई, तू वेडी झाली आहेस का? तू घर सोडून वृद्धाश्रमात जाशील? तू अनाथ आहेस का? तू या घरची मालकीण आहेस. मी हे कधीच होऊ देणार नाही आणि तू पुन्हा असे बोलू नकोस. मी तुझे म्हणणे मान्य केले असते तर बरे झाले असते. जर मी तुझ्या विरोधात जाऊन त्या स्वातीशी लग्न केले नसते तर तुला हे दिवस बघावे लागले नसते. बेटा, ती तुझी धार्मिक पत्नी आहे आणि तिच्या विरुद्ध असे बोलणे तुला शोभत नाही. आई, मी आता ऑफिसला जात आहे आणि ऑफिसमधून आल्यावर तुझी सून घरी असेल. आता ती आई होणार आहे. या घराला ती वारस देणार आहे. राजीव शांतपणे ऑफिसला निघून गेला. सायंकाळी घरी आल्यावर त्याला खोलीत आई कुठेच दिसली नाही. त्याला आईने लिहिलेलं एक पत्र सापडलं. बेटा, मी जात आहे. मला शोधण्याचा प्रयत्न तू करू नकोस. हे पत्र वाचून राजीव आश्चर्यचकित झाला. काय करावं? आईला शोधावं की बायकोला न्यायला जावं हे त्याला समजत नव्हतं. आईने त्याला शपथ दिली होती. मग तो बायकोच्या घरी गेला आणि स्वाती घरी आली तेव्हा तिला खूप आनंद झाला. तिची सासू घर सोडून गेली होती. आता ती आपले आयुष्य आरामात जगेल. हळूहळू राजीव आणि स्वातीचे आयुष्य सामान्य होऊ लागले आणि दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी झाले. इथे वृद्धाश्रमात राहून गंगाजींना आपल्या मुलाची खूप आठवण यायची. त्या रडायच्या की माझा मुलगा संकटात असेल. मी त्याला सांगितले नाही की मी कुठे आहे, मी कोणत्या अवस्थेत आहे आणि त्याने शोधण्याचा खूप प्रयत्न केला असेल, पण मी त्याला सापडली नाही. गंगाजी कोणाशीच बोलत नसत. वृद्धाश्रमातील त्यांच्या सोबतीला त्यांच्याशी बोलायला यायचे. त्या लोकांनी त्यांची तब्येत विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या गप्प राहायच्या आणि काहीच बोलत नव्हत्या. कदाचित माझा मुलगा मला शोधत इथे येईल या आशेने त्या खिडकी बाहेर पाहत होत्या. दुसरीकडे स्वाती तिच्या भावी मुलाबद्दल खूप उत्सुक होती. त्याच्यासाठी रोज नवीन कपडे घ्यायची, शॉपिंग करायची. ती आपलं आयुष्य खूप आनंदाने जगत होती. काही दिवसांनी दिवाळीचा सण येत होता आणि वृद्धाश्रमातील काही वडीलधारी मंडळी दिवाळीच्या काळात त्यांच्या घरी त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायला जात होते. त्यामुळे गंगाजींनाही आपल्या मुलाला एकदा भेटण्याची खूप इच्छा होती, कारण त्याला न सांगता घरातून निघून आल्या होत्या. वृद्धाश्रमातून तासभराची सुट्टी घेऊन त्या आपल्या मुलाच्या सुनेच्या घरी पोहोचल्या तेव्हा त्यांच्या घरात धमाल सुरू असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जवळच्या शेजाऱ्यांना विचारले तेव्हा त्यांना कळाले की त्यांच्या सुनेचे ओटी भरण्याचा कार्यक्रम होता आणि बरेच पाहुणे आले होते. आचारी जेवण बनवण्यात व्यस्त आहेत आणि नोकर साफसफाई करत आहे. गंगाजींना वाटले की आपल्या सुनेला असे पाहून राग येईल, म्हणून त्यांनी मोलकरीणचे कपडे घातले आणि स्वतःला बुरखा घालून आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरात प्रवेश केला. सून काय नशिबान मिळाली आहे असा प्रश्न त्यांनाही पडला होता. त्यांना स्वतःच्या घरात असे शिरावे लागत होते. त्या मुलगा आणि सुनेच्या खोलीच्या बाहेर झाडू घेऊन मारू लागल्या. जेव्हा मुलगा आणि सून जे बोलत होते ते ऐकून त्यांचे डोळे पाणवले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलगा जोरजोरात हसून पत्नीला, स्वातीला हे सांगत होता, मी पण किती छान आईला फसवले. मी आईला घरातून हाकलून देण्याचे किती जबरदस्त नाटक केले आणि आईलाही काहीच कळाले नाही. तिला वाटले की मुलाला मला घरात ठेवायचे आहे. माझा मुलगा माझ्यावर खूप प्रेम करतो. फक्त स्वातीलाच घरातून हाकलून द्यावंसं वाटतं, पण माझ्या बायकोला सुखाने ठेवता यावं म्हणून मी त्या म्हातारीला घरातून बाहेर काढले. म्हणूनच आपण दोघांनी मिळून ती स्वतःहून हे घर सोडून वृद्धाश्रमात जाईल असं नाटक केलं. त्यांची आपण सुटका करून घेतली आणि आपल्याला लोकांचे टोमणेही ऐकावे लागले नाहीत. राजीवचे बोलणे ऐकून स्वाती खूप हसत होती. होय राजू, तुझ्या साडीचा ड्रामा सुद्धा खूप छान होता. आणि स्वाती, तू घरातून निघून गेल्यावर आईला काय झालं ते विचारू नकोस. आज दिवस सोडा, त्या म्हातारीची आठवण काढत आपण आपला दिवस का व्हायला घालवतोय. सर्व पाहुणे लवकरच येणार आहे. मी तपासते की हलवा, पुरी आणि इतर पदार्थ तयार झाले आहेत की नाही, जेणेकरून मला सर्व काही व्यवस्थित करता येईल. आणि आईची मोठी खोली रिकामी झाली आहे. आपण त्या खोलीतच सगळ्यांना जेवण देऊ. मी त्या म्हातारीचे फोटोही काढून टाकते, जेणेकरून ते कोण पाहू नये. नाहीतर लोक विचारतील तुमची आई कुठे आहे. या घरातील संकट दूर झाले आणि त्यांचा उद्ध्वस्त चेहराही पाहावा लागणार नाही.
हे चांगले आहे. ती गंगाजींच्या खोलीत जाते आणि त्यांचा फोटो बाहेर फेकते. राजीव आईचे कपाट उघडतो आणि तिची बनारसी साडी काढतो आणि म्हणतो, प्रिये, ही साडी फक्त तुझ्यासाठी आणली आहे. हे तुला खूप शोभेल, तू परिधान कर. त्याची किंमत 10,000 रुपये आहे. स्वातीच्या आनंदाची सीमा नव्हती. दोघींनाही खूप आनंद झाला आणि बाहेर उभ्या असलेल्या गंगाजी आपल्या मुलाच्या ह्या घृणास्पद वागणुकीचे आश्चर्य वाटले. त्यांना वाटले की मी या मुलासाठी खूप अश्रू ढाळत आहे आणि मला वाटले माझ्या मुलाची माझी आठवण करून वेदना होत असतील, पण तो त्याच्या बायकोसोबत अतिशय ऐशोआरामात जगत आहे आणि मी वृद्धाश्रमात रडत आयुष्य घालवत होती. माझा मुलगा माझ्यासाठी वेडा झाला असेल अशा मुलासाठी मी अश्रू ढाळत होती. मला लाज वाटते अशा मुलाची. मला माझ्या मुलाबद्दल सत्य कळाले हे चांगले आहे. मग स्वाती गंगाजींकडे येते आणि म्हणते, ऐका, हे काचचे फोटो पटकन उचला, इथे स्वच्छ करा आणि हा फोटो डस्टबिनमध्ये टाका. असे म्हणत ती तयार होण्यासाठी तिच्या खोलीमध्ये जाते. गंगाजींनी बुरका घातला होता. स्वातीला ते दिसले नाही. गंगाजी त्यांच्या खोलीत जातात आणि त्यांचे फोटो उचलतात आणि डस्टबिनमध्ये टाकतात. त्यांचे अश्रू पुसत त्या आपल्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या हृदयातून कायमचे काढून टाकतात. त्यांच्या खोलीत थोडासा वेळ घालवल्यानंतर गंगाजी घरातून निघून जातात आणि वृद्धाश्रमात पोहोचतात. वृद्धाश्रमातील लोकांना आश्चर्य वाटले की गंगाजी आता खूप आनंदी आहेत आणि किलबिलाट करत आहेत. त्यांचे हे बदललेले वागणे त्यांना आवडले होते. दुसरीकडे स्वाती आणि राजीव यांना मिळून त्यांच्या होणाऱ्या मुलाचा आनंद साजरा करण्यासाठी एक छान पार्टी केली होती. खूप एन्जॉय देखील केला होता. खूप मजा केली. वेळ निघून गेली आणि स्वातीच्या प्रसूतीची वेळ आली. पण नशिबाला काहीतरी वेगळंच होतं. तिच्या गर्भाशयात एक गाठ तयार झाली आणि मुलाला श्वास घेता येत नव्हता आणि तिच्या भावी मुलाची वाढ थांबली होती. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्याचे आदेश दिले आणि जर ऑपरेशन लवकर केले नाही तर आईला आपला जीव गमवावू लागू शकतो. बाळाचा गर्भाशयात मृत्यू झाला होता. राजीवने स्वातीला वाचवण्याचे ठरवले. ऑपरेशनसाठी त्याला खूप खर्च आला. स्वातीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला आणि तिचे ऑपरेशन तातडीने करावे लागले. परदेशातील डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याला फोन करावा लागला. राजीवचे बरेच पैसे तिच्या ऑपरेशनमध्ये खर्च झाले होते. बराच वेळ ऑफिसमधून सुट्टी घेतल्याने राजीव रस्त्यावर आला होता आणि आता त्याला नोकरीही गमवावी लागली. स्वाती 20 दिवस रुग्णालयात दाखल होती. घरी आल्यावर स्वाती आपल्या मुलाची आठवण करून रडत होती. राजीव तिला धीर देत म्हणाला, स्वाती, अशी हिंमत हारली तर काम कसं होणार? राजीव, आपण आपला घर खर्च कसा चालवणार? तुझी नोकरी सुद्धा गेली आणि मी अजूनही कमजोर आहे. मला स्वयंपाकही करता येत नाही. आपल्याला नोकर ठेवावा लागेल. आई असती तर कदाचित ह्या वाईट परिस्थितीत आपल्याला मदत केली असती. माझी आई सुद्धा आता ह्या जगात नाही, म्हणून मी माझ्या आई वडिलांची मदतही घेऊ शकत नाही. राजीव म्हणाला, काहीच हरकत नाही. आपण आपले हे मोठे घर भाड्याने देऊ. जोपर्यंत दुसरी नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण काही दिवस चांगले जगू शकू आणि तुझ्या औषधांची किंमत कव्हर केली जाईल. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि एक सामान्य माणूस घरात एक लिफाफा देऊन उभा होता. तो माणूस म्हणाला, मिस्टर राजू, हे तुमचे घर आहे. हो, सांग, तू कोण आहेस? ते स्वतः उघडा आणि पहा. राजीवने लिफाफा उघडून पाहिला. त्याच्यावर त्याला घर रिकामे करण्याची नोटीस पाठवली जाते. राजीव म्हणतो, तू कोण आहेस? हे माझे घर आहे आणि मी माझे घर सोडावे असा तू का बोलत आहेस? स्वाती म्हणते, आपण स्वतःचे घर का रिकामे करू? ही नोटीस कोणी पाठवली आहे? तेव्हा वकील सांगतात, तुमची आई गंगाजी यांनी. तुम्ही लोकांनी हे घर जबरदस्तीने ताब्यात घेतले आहे. तेव्हा त्यांची सून म्हणाली, गंगाजी आता ह्या जगात नाही. मग गंगाजी टाळ्या वाजवत आत येतात आणि म्हणतात, तुम्ही मला जिवंतपणी मारलं आहे. मी अजून जिवंत आहे आणि तुम्हाला हे घर रिकामे करावे लागेल. त्यांना पाहून स्वाती हादरली. पण आई, आम्ही तुझी मुलं आहोत. आम्ही कुठे जाऊ? आणि तुमच्याकडे तुझ्या घराची कागदपत्रे नाहीत. तू हे घर कसे रिकामे करू शकतेस? आमच्याकडे घराची कागदपत्रे आहेत. राजीव म्हणाला, आई, तू आम्हाला सोडून कुठे गेली न सांगता? मला माहीत नाही. मी तुला कुठे कुठे शोधलं आणि आता तू म्हणतेस घर खाली कर. आई, मी तुझी आठवण येऊन रडत राहिलो. आता मला खूप बरं वाटते. तेव्हा गंगाजी राजीवच्या गालावर जोरात चापट मारली आणि म्हणाली, मला तुझे सर्व सत्य कळालेले आहे.
तू माझा मुलगा होतास, मी तुला माझ्या गर्भाशयातून जन्म दिला. अरे, ही स्वाती तुझ्यापेक्षा चांगली होती. निदान ती तोंडावर तरी बोलायची. तू माझ्या पाठीत वार केला आहेस. ज्या दिवशी बेबी शॉवरचा समारंभ होता, तुम्ही लोकांनी पार्टी करत होता, त्या दिवशी मी ह्या घरात मोलकरीण म्हणून आली होती. तू आणि सून काय म्हणत होतास ते मी सगळं ऐकलं होतं. मी माझा फोटो साफ करत असताना माझ्या कपाटातून या घराची कागदपत्रे काढली, जे माझ्या पतीने माझ्या नावावर केले होते. आणि आता हे सर्व घर मी वृद्धाश्रमात हस्तांतरित केलं आहे. मला या घरात वृद्धाश्रम बांधायचा आहे, जेणेकरून कोणत्याही मुलाने आपल्या आईला घराबाहेर काढले तर त्याच्या डोक्यावर छप्पर तरी मिळेल. त्यामुळे आता तुम्ही दोघेही इथून निघू शकता. राजीवने आईकडून हे सर्व लाजेने डोळे खाली केले. तो माफी मागत राहिला, पण गंगाजींनी माफ केले नाही. दोघांना घर सोडण्यास भाग पाडले आणि ते रस्त्यावर भिकाऱ्यासारखे घरोघरी फिरत आहे. मित्रांनो, गंगाजींनी योग्य निर्णय घेतला की अयोग्य, तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.